आवाजाच्या दुनियेमध्ये सोबत स्वप्नांची, आवाजाच्या दुनियेमध्ये सोबत स्वप्नांची, कुणी गाणी गाई गप्पा मारी रंगत विषयांची, कुणी गाणी गाई गप्पा मारी रंगत विषयांची, या रेडिओच्या लहरींवरती चंगळ श्रोत्यांची, या रेडिओच्या लहरींवरती चंगळ श्रोत्यांची, ही इन्फिनिटीची वाणी आहे 100 नम्राची, ही इन्फिनिटीची वाणी आहे 100 नम्राची, ही इन्फिनिटीची वाणी आहे 100 नम्राची. पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट संचालित इन्फिनिटी कम्युनिटी रेडिओ 90.4 FM रिफ्लेक्टिंग यू. श्रोते हो नमस्कार. आपण ऐकत आहात PCET's इन्फिनिटी 90.4 FM. श्रोते हो, भेटवस्तू प्रत्येकालाच आवडते. मग ही भेटवस्तू आपल्या नातेवाईकांकडून मिळो, मित्रांकडून मिळो किंवा आपल्या जवळच्या व्यक्तीकडून, ही भेटवस्तू आपल्या मनाला आनंद देऊन जाते. आणि जर हीच भेटवस्तू आपल्याला अचानक मिळाली तर, अरे मी तुम्हाला सगळंच सांगत बसले तर सरप्राईज गिफ्टला अर्थच काय. यासाठीच ऐकूयात आपली लाडकी श्रुतिका पानामागे दडलंय काय याचं लेखन केलंय माधुरी ढमाले हिने. सहभागी कलाकार विराज सवाई, माधुरी ढमाले, प्रसन्न कुलकर्णी आणि ज्योती गोखले. ऐकूयात मालिका पानामागे दडलंय काय. काय ग मुक्ता, विश्वास काय म्हणाला तुला? आज अमृततुल्यच्या इथे शार्प 10 वाजता भेटायचं आहे आणि तिथून ऑफिसला जायचंय असं म्हणाले सर. मलाही एवढंच सांगितलं त्यांनी. हॅलो हॅलो. अरे आला. सुप्रभात. ये. अरे सर कुठे आहेत? अरे अजून 5 मिनिटं आहेत ना 10 वाजायला. येईल तो शार्प 10ला. हो तेही बरोबरच आहे, पण आज आहे काय? हे सुद्धा ना तो आल्यावरच कळेल बरं का. पण म्हणजे तुला ही वाढीव निरोप म्हणजे भेटायचं कारण वगैरे काही कळलं नाही का? नाही, आज अमृततुल्यच्या इथे शार्प 10 वाजता भेटायचं आहे आणि तिथून ऑफिसला जायचं आहे असं म्हणाले सर. हो सेम. चार कटिंग दे रे. सर एकदम कडक एंट्री घेतली तुम्ही. अरे विश्वास, अरे कारण तरी सांगशील की नाही भेटायचं का नाही? हा? अरे काय कारण? ऑफिस मध्ये एकत्र काम करणाऱ्यांनी बाहेर एकत्र चहा प्यायला आता काही कारण हवं का? अरे तुम्ही काय ना. सर चहा घ्यायला काही कारण नको, पण ऑफिसचं काम सुरू होण्यापूर्वी ऑफिस बाहेर असं शार्प 10 वाजता चहा प्यायला कारण असावं नाही का? म्हणजे कुछ तो गडबड आहे मावशी. डिटेक्टिव्ह मोठा आला. काही कारण नाही बरं का. म्हणजे असंच म्हणजे उगीच नॉर्मलच भेटलो का आपण? अगं हो मुक्ता. काय सर, आम्हाला वाटलं काहीतरी स्पेशल आहे, नवीन काहीतरी आहे म्हणून बोलवलं तुम्ही. हो ना रे. अरे अरे सृजन, रोजच्या शेड्यूल पासून थोडं वेगळं. आपण असं सकाळी सकाळी निवांत भेटलो आहे ना, अरे तेच स्पेशल आहे नाही का? एक्झॅक्टली. शिका जरा, दोघांनी शिका जरा ललिताताईंकडनं. याला म्हणतात आनंद शोधणं. काय अरे पण विश्वास, मुलं तरुण आहेत. तुझ्या या अशा अचानक निरोपामुळे ना ते एक्साइट होणं खूप स्वाभाविक आहे. अरे एक ललिताताई, हा. तुम्ही नक्की कोणाच्या बाजूने आहात? अर्थात चहाच्या. येस. काय हा आला चहा. थँक्यू. विश्वास, खरं सांगू का, चहाची मजा ना आपण तो कोणाबरोबर घेतो आहोत ना यात खूप जास्त असते. नाही अरे मला आठवतही नाहीये की असं सकाळी सकाळी आणि तेही बाहेर आपण कधी चहा प्यायलोय हे खरंच आठवायला लागेल. पण थँक्यू सर, चहासाठी थँक्यू. काय थँक्यू. काय काय चाललंय तुमचं? लेट्स चिअर्स. ओके. सर तुमचं लेक्चर कसं झालं? तुम्हा सगळ्यांच्या कृपा आशीर्वादाने अतिशय उत्तम लेक्चर झालेलं आहे. वा, मजा आली. मस्त. क्या बात आहे, मस्त. म्हणून ही चहा पार्टी का रे? नाही हो ललिताताई, असं काही नाही. सहजच वाटलं थोडं वेगळं भेटावं म्हणून सहज. बरं चला निघूया. काय मला आज 3 लेखांचं लेआउट पूर्ण करून वेळेत निघायचंय. काय रे? आज कुठे म्हणायची स्वारी? कुठे चाललायस? सर आज एका छायाचित्रांचं प्रदर्शन बघायला जायचं. माणसांच्या आठवणी आणि आठवणीत हरवलेली माणसं अशी थीम आहे. वाव, फारच सुंदर सृजन. Interesting. मस्त.
काय ग मावशी हं? कधी आपल्याला तुम्ही पण चला आपण सगळे जाऊ असं म्हणत पण नाही बघ. अगं, असू दे ग मुक्ता. अगं तो तुमचा मी टाइम असतो ना, तसं फक्त त्यालाच जायचं असेल तर, हो की नाही? हो ठीक हं. जाऊ दे. चला 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 खरंच निघूया. काय टाइमपास लावलाय हा. वा बरं, चला रे. चला. चहा बाकी मस्त होता सर. प्रश्नच नाही. ए, मजा आली, झाले मजा किती रे आली. तुझे द्यायचे नाही तर लिहून ठेव. हं. ललिताताईंनी दार उघडायच्या आत मला पळायला हवं. मावशी हं. हा चाफ्याचाच वास ना ग? कुठून येतोय पण किती प्रसन्न वाटतंय ना. हो हो. ग. चला वर जाऊ, नाहीतर ते संपादक साहेब वरून हाका देतील आपल्याला. हो ना. टडा! अरे विश्वास. स्वागत आहे ललिताताई. ओ विश्वास. अरे अरे काय हे, किती सुंदर आहे हे. स्वागत आहे मुक्ता आणि सृजन तुम्हा हम्म. दोघांचंही. सर चाफा Yes. खूप खूप थँक्यू. मी म्हणलं होतं ना मुक्ता मॅडम, चाफ्याचा वास हो येतोय. ना रे. क्या बात आहे सर. मला आत्ताच प्रदर्शनाला आल्याचा फील येतोय. विश्वास. अरे अरे खरंच विश्वास बसत नाहीये. तू तू हे सगळं प्लॅन केलं ह्याच्यावर. अरे अहो ललिताताई नक्की काय म्हणायचंय तुम्हाला? मी हे प्लॅन केलंय की मी हे प्लॅन केलंय की मी हे प्लॅन केलंय हा? की हे मी प्लॅन केलंय? बापरे. म्हणजे असे 4 अर्थ वेगवेगळे होतात ना तुमच्या प्रतिक्रियेचे. हम्म. त्यातला नेमका कोणता भाव मी गृहीत धरू म्हणून विचारलं. सगळे. पण सर काहीही म्हणा आजचा दिवस तुम्ही खास केला. Yes, Yes. मुक्ता मैडम ये तो ट्रेलर था, हम्म. पिक्चर अभी बाकी है शायद. हो का? म्हणजे रे. हम्म. तुम्ही तुमच्या डेस्कवर या, मग कळेल तुम्हाला. ललिताताई ओके. तुम्ही सुद्धा या. काय रे, काय झालं? सर हे बॉक्स पण तुम्ही ठेवलंय काय यात? अरे काय रे विश्वास, माझ्या डेस्कवर सुद्धा अरे हा उघडा, box आहे. उघडा. अरे. या. अगं मुक्ता, एरवी एवढी सौंदर्य वगैरे शोधणारी तू प्रश्न काय विचारत बसलीस? उघड ना ते पटकन. हो हो हो. सर हे काय भन्नाट आहे. काय रे मला आयुष्यात इतकं सुंदर सरप्राईज दिलेलंच नाही कुणी. हे बघू ना सुंदर. दाखव. हे बघ. वाव सृजनचे अॅनिमेटेड कॅरेक्टर आणि ते तयार करणारे सृजनचेच हात आहेत. वा. काय फ्रेम सुंदर आहे सर. किती अर्थपूर्ण आणि युनिक आहे हे. हम्म. कमाल. Yes, आवडली? खरंच खरंच कमाल. खूपच कल्पक. हो ना. विश्वास मस्त रे. मुक्ता, हम्म. आता तर खरंच घाईनी उघड बरं तुझं सरप्राईज हो. सुद्धा. हा, खरंच, उघड खरंच, उघड. खरंच. लगेच उघडते. हा. ओ माय गॉड सर. अहो हे तर पर्स्पेक्टिव्ह साठीचं मी लिहिलेलं पहिलं आर्टिकल आहे. ओ. काय सुंदर फ्रेम केलंय तुम्ही. तुमच्या लक्षात आहे हे आर्टिकल? प्रश्नच नाही मुक्ता. समाज कागदावर येताना या विषयावर तू लिहिलेल्या या आर्टिकलमुळे तर मला तुझ्यातली प्रतिभा समजली होती. अहो, ते बापरे. आर्टिकल मी कसं विसरेन? सर मी तुम्हाला शब्दात सांगू शकत नाहीये मला आता काय वाटतंय. सांगूही नकोस, भावना पोचल्या. आता ललिताताई हम्म. हा. तुम्ही. येस 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 माय टर्न. ओ दाखव ओ माय गॉड, दाखव. हे काय क्यूट आहे. मावशी तू आणि क्यूट विशेषण वापरते. अरे सृजन, काही वर्णनांना ना भाषेचं बंधन लावूच नाही. Yes. क्यूटच म्हणावंसं वाटतंय मला बुवा. सृजन अरे गिफ्ट बघू दे रे. शब्दांचं काय खल करतोस यावेळी. ए दाखव ना मावशी पटकन. घे घे, हे बघ. अरे कसलं मस्त आहे. यार खरंच कसलं की. क्यूट आहे हे. हे भारी भारी भारी. अक्षरांच्या डूडल मधून तुझं नाव येस. अप्रतिम. चला भरून पावलो एकदाचा. पण विश्वास, अरे खरंच रे, खरंच थँक्यू. कसं म्हणू तुला. हे ना मला खूप म्हणजे खूपच आवडलंय रे. खूपच आवडलंय. पण सर आज अरे काही नाही, आज काहीही विशेष असं कारण नाहीये, कळलं का? जेनझी पिढीच्या सहवासाचा परिणाम म्हण हवं तर. हम्म. आणि त्याचाच परिणाम म्हणून आयुष्यात काहीतरी वेगळं करण्याच्या हेतूने आस्मादिकांनी ही थोडी कल्पक गोष्ट करण्याचा प्रयत्न केलाय इतकंच. बर. अरे काही नाही रे, त्या दिवशी लेक्चर छान झालंच. हा. पण सृजन, तू सांगितल्याप्रमाणे प्रश्नोत्तरांमध्ये ना जास्त मजा आली बरं का मला. वा. आणि मुक्ताच्या पॉइंट्समुळे लेक्चर कुठे भरकटलं नाही. हम्म. आणि ललिताताईंच्या म्हणण्यानुसार हम्म. मलाही या मुलांकडून कमालीचा उत्साह, प्रयोगशीलता, कल्पकता हे सगळं भरभरून मिळालं. घेता आलं. वा. आणि आता त्याबद्दल तुम्हाला काहीतरी द्यावं म्हणून दिलेल्या या औपचारिक भेटी नाही आहेत नक्कीच. हा. सर अहो औपचारिक भेट आणि विचार करून खास फक्त त्या व्यक्तीच्या मनाचा ठाव घेणारी भेट
यातला फरक लगेच समजतो. अगदी Thank you, खरंय thank सर. you. या प्रत्येक फ्रेमसाठी ना तुम्ही किती पर्टिक्युलर आणि युनिक विचार केलाय. हो रे विश्वास. अरे आता काम करताना ह्या फ्रेम सतत समोर असतील ना, हम्म. तेव्हा किती वेगळाच पर्स्पेक्टिव्ह रोज निर्माण होईल मनात, हो की नाही? खरंय. आपण करत असलेलं काम कधीच तेच तेच वाटणार नाही आता. तू हे जे काही केलंयस ना, ते वर्णन न करता येण्यासारखं काहीतरी ओंजळीत ठेवलंयस आज आमच्या. हो ना सर. माझं आर्टिकल माझ्या लक्षात होतं. ते तेव्हा आवडलंही होतं. हम्म. पण पुन्हा वाचणं काही झालं नाही. हम्म. हे म्हणजे माझ्या लिखाणासाठी, विचारांसाठी मिळालेलं इन्स्पिरेशन आहे. हो. कधी काही सुचेनासं झालं ना, तर या फ्रेमकडे बघूनच उर्मी येईल मला. वा, नक्की. वा. आणि Yes. नक्कीच काहीतरी सशक्त सुचेल. ये बात हो. ये बात. अरे सगळे तुम्ही जण मिळूनच या मासिकाचे निर्माते आहात ना. हम्म. आपल्यातलं अमूल्य असं काहीतरी शोधून तुम्ही या पानांमध्ये भरत असता. याबद्दल ही पानं सुद्धा किती कृतज्ञ होत असतील नाही. म्हणूनच हम्म. तुमच्यातले तुम्हालाच दाखवण्याचा हा छोटासा प्रयत्न केला इतकंच. तुमचं एक्सप्रेशन बघून मला अगदी कृतकृत्य झाल्यासारखं वाटतंय. सर, नाही पण हे सर हे काय अगदी बरोबर नाही केलं तुम्ही. का का काय का काय म्हणजे रे, काय काय झालं रे? अगं मावशी एवढे सुंदर सरप्राईज त्यांनी आपल्याला दिले हं, पण त्यांचं स्वतःचं काय. हो ना रे. खरंच. सृजन, तुला माहित नसेल कदाचित, पण सेल्फ गिफ्टिंग नावाचं एक सुंदर प्रकरण मला माहितीये बरं का. हो. आणि त्यामुळे माझ्यासाठी सुद्धा मी फ्रेम बनवून घेतली आहे. ओहो. सो चेरी ऑन द केक इज स्टिल हिअर. Yes. ओके. घंटडण. आहाहा. हा? वा. मधुकरराव. Yes. सर हे तुमचे वडील ना? Yes. ओ, आणि पर्स्पेक्टिव्हचे सर्वे सर्वा. क्या बात है. सर त्यांची आपल्याकडे बघणारी नजर किती प्रसन्न वाटते. हो ना रे, जसं की ते आपल्याला आशीर्वाद देतात. एक्झॅक्टली. किती सुंदर मुक्ता. अगदी अगदी हाच भाव आहे डोळ्यात त्यांच्या. खरंच खरंच. आता हे मधुकर राव असे रोज माझ्या समोर असतील तर काय मजा येईल काम करताना. हम्म. कोणतंही ओझं आणि अहंकारही न जाणवता निष्कामपणे आणि जबाबदारीने बसेन मी या खुर्चीवर. वा. खरंच. तुझं कामच आहे तसं विश्वास. पण ही फ्रेम तुला खरंच आश्वासक सोबत करेल हे नक्की. हम्म. वा वा वा. भेटवस्तू इतक्या आनंद देऊ शकतात आणि इतरांना मिळालेल्या भेटवस्तूचं सुद्धा इतकं निखळ कौतुक वाटतं. याचा न आज पुरेपूर अनुभव आला बघ विश्वास मला. थँक्यू ललिताताई. अहो आपलं आयुष्य या पानांमध्ये गेलंय आणि हा. या पुढे सुद्धा या पानांमध्येच जाणार आहे. हम्म. पण ही मुलं मात्र पुढे कुठे जातील खरंच काही माहिती नाही. हो ना. काय सर? सृजन मुक्ता, त्यांना आपल्याकडून काही लक्षात राहण्यासारखं देता आलं याच मला खरं तर समाधान वाटतंय. अगदी अहो, बरोबर सर, आहे. मासिकाच्या कामाचा आम्हाला समृद्ध करणारा अनुभव आणि त्यात हे असे गिफ्ट्स दिल्यावर कोण कुठे आणि कशाला धावत सुटेल. काय रे सृजन. सृजन. थांबा मुक्ता मॅडम. मी ना जरा या फ्रेमचा फोटो काढून आई बाबांना पाठवतो. नाही म्हणजे कसं त्यांचा मुलगा काहीतरी चांगलं काम नक्की करतो आहे याबद्दल त्यांची खात्री पटेल. बघ बघ विश्वास. अरे तुझं गिफ्ट काय काय देऊन गेलंय आम्हाला. खरंच थँक्यू रे विश्वास. तुझे मी आभार कसे मानू. ललिताताई, हम्म. आपण उगाच भेटवस्तू देण्यासाठी किंवा कौतुक करण्यासाठी मुहूर्ताची वाट बघत राहतो. हो. म्हणजे वाढदिवस असेल, दिवाळी असेल, दसरा, नवीन वर्ष आणि अजून काय काय. हम्म. पण बघा, अचानक पाठीवर पडलेली शाबासकीची थाप किंवा या अशा भेटी एखादा दिवस किती संस्मरणीय बनवतात नाही. हो रे. अगदी खरं. आजचा दिवस लक्षात राहणार हे नक्की. चहा, चाफा हम्म. आणि चातुर्याने केलेलं हे कौतुक Yes. यामुळे आम्ही अगदी चकित झालोय. वा वा वा. बघा सर मला नाही वाटत आता मुक्ता मॅडमला पुन्हा कधी रायटिंग ब्लॉक येईल. हा. हा, खरं. आला तरी स्वतःचं आर्टिकल असं समोर असल्यावर तो ब्लॉक अगदी क्षणात दूर जाईल. हो. तथास्तु वत्सा. वा वा वा. मी हे डुडल नेमप्लेट सारखं ठेवीन बरं का. क्या बात आहे. हम्म. मस्त मस्त idea. वाटेल ना. कमाल एकदम. कमाल. हम्म. आणि माझं आर्टिकल मात्र मी असं समोर ठेवणार आहे. हम्म. हो. आणि मी या सृजनला एक वेगळं स्टँड आणणार आहे. हा. ते आपण तसबीर ठेवतो ना ते लाकडी इजल घेऊन. हा. हा. ते घेऊन वा, येतो. वा, वा, हे मस्त. मस्त आयडिया आहे. आणि मधुकर रावांना मी असा माझ्या समोर वरती ठेवणार आहे. क्या बात आहे. हम्म. विश्वास एक कल्पना आली माझ्या डोक्यात. काय काय म्हणजे बघ ह कशी वाटते ते. सांगा ना ललिताताई. आपल्या मासिकाचे आतापर्यंत अनेक कव्हर पेजेस झालेले आहेत, हो की बरोबर. नाही. सगळेच उत्तम आहे. हम्म. पण त्यातली काही निवडक कव्हर पेजेस त्याचं जर आपल्याला कोलाज करता आलं तर हम्म. हम्म. कसं वाटेल. चांगलं वाटेल. आपल्या ऑफिसची एक वॉल आहे ना ती मोकळी आहे. तिच्यावर आपण योग्य जागा बघून हा. ते प्लेस करता येईल की नाही आपल्याला. Nice, nice, हा? nice. मानलं मावशी हा. मानलं.
अगं मला तर आवडलीच कल्पना ही. मी त्याचं डिझाईन नक्कीच करू शकेन. उत्तम Yes. उत्तम कल्पना, उत्तम आहे ललिताताई, हम्म. मस्त. म्हणजे म्हणजे कसं पर्स्पेक्टिव्हच्या या वास्तूला सुद्धा भेट दिल्यासारखं वा, होईल. हा. मुक्ता, क्या बात आहे. वा. आज तो ऑफिस ऐवजी वास्तू म्हणालीस, काय आहा. कानाला सुंदर वाटलं ऐकताना. आता पुढल्या पर्स्पेक्टिव्हच्या अंकाची पानं हम्म. भेटवस्तू औपचारिकता की नातं घट्ट करण्याची संधी या विषयाने सजवायला संपादकाची काही हरकत नसावी काय वा मला चालेल. मी तर आता लगेच सुद्धा लेख पूर्ण करू शकते. हा. घ्या. मलाही चालेल. मला कल्पना नव्हती की या सगळ्या कौतुक सोहळ्यामुळे अंकासाठी इतका सुंदर विषय सुद्धा सापडेल. हम्म. थँक्यू ललिताताई. हम्म. मला काय वाटतं हं? आता या गिफ्टचा परिणाम म्हणून हं. आजचं काम आपण पटापट करून घेऊया हा. हम्म. आणि आपण सगळे छायाचित्रांचं प्रदर्शन बघायला जाऊया. मग तिथून रात्री खाऊ गल्ली आणि मग घरी. ये बात. काय ग मुक्ता हम्म. तुझ्या मनातलं ऐकलं की काय यांनी हा? मावशी हा. सरांच्या या ओव्हरवेल्मिंग गिफ्ट्समुळे त्याच्या हा. मनात सामाजिक जाणीव वगैरे निर्माण झाली असेल. काय तुम्ही दोघी काहीतरी म्हणा. काही बोलायचे आहे पण बोलणार नाही. ए मुक्ता ग चला 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 जाऊया सगळे ओय, जाऊया रे, सृजन, जाऊया, चल. सृजन, जाऊया. ओके, चला. अरे चला म्हणलं की सगळे निघाले, काम कोण करणार. हो हो हो. श्रोते हो, पाना मागे दडलंय काय या श्रुतिकेचा भाग 15 आत्ताच पण ऐकलात फक्त PCET's इन्फिनिटी 90.4 FM वर. ही श्रुतिका आपल्याला कशी वाटली हे आमच्यापर्यंत जरूर कळवा. त्यासाठीच तुम्हाला आपल्या ॲपवरती जो चॅटरूम नावाचा ऑप्शन आहे तिथे जाऊन तुमच्या नावासहित तुमच्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा आणि ऐकत रहा फक्त PCET's इन्फिनिटी 90.4 FM रिफ्लेक्टिंग यू.